नमस्कार. ऐलपैलवरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आईची आपल्याला रोजच आठवण येते. सकाळी उठल्या उठल्या आईची आठवण यायलाच हवी. आणि तरीही आपण मातृदिन हा साजरा करतो, कारण या मातृदिनी आईबद्दलची कृतज्ञता अधिक जास्त ठळकपणे अतिशय आतून व्यक्त करावी अशी मनोमन इच्छा असते. म्हणून हा मातृदिन आपण साजरा करतो. प्रत्येक आईला मी या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला प्रारंभ करतो. आज माझ्या शेजारी आलेले आहेत राजेंद्र उगले. राजेंद्रजी नमस्ते सर. खूप खूप स्वागत. अतिशय वेळ काढून आपण आलेले आहात. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. माझे तरुण स्नेही आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटामधून, मालिकांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि आज त्यांचं जे पुस्तक आहे अतिशय गाजलेलं आहे, आई कधीच नसते मरत. अतिशय सुंदर कविता या पुस्तकामध्ये आहेत. त्यातल्या काही रचना आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत आणि या मातृदिनी आईला वंदन करणार आहोत. तर त्याच्या आधी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो की थांबणारे ढगोबा हे त्यांचं बालकवितांचं पुस्तक अतिशय सुंदर गाजलेलं आहे. त्याच्या 2-3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्याच्या आधी उगवून येऊ पाती, नंतर काळजाच्या कॅमेऱ्यातून हा ललित संग्रह, आई कधीच नसते मरत, सुंदर माझं घर, ही पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. सुंदर माझं घर हे 4वी-5वीला बालभारतीने महाराष्ट्र शासनाच्या सर्व शाळांना लावलेलं आहे आणि त्याच्या जवळपास 50,000 प्रती त्यांनी शाळांमध्ये वाटलेल्या आहेत. हा फार मोठा तुमचा गौरव आहे. नंतर आराधरी बालनाट्य आणि आजी द ग्रँड मास्टर ही 2 बालनाट्य त्यांची गाजलेली आहेत आणि ती अनेक ठिकाणी सादर झालेली आहेत. त्यांना गदिमा, बालकवी, कुसुमाग्रज यांच्या नावाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा आणि जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. ते शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि नाटकांमध्येही ते अनेकदा दिसलेले आहेत. ज्येष्ठ नाटककार दत्ता पाटील आणि सचिन शिंदे ही जी जोडगोडी अतिशय सुंदर नाटकं प्रायोगिक सादर करते, त्या हंडाभर चांदण्या, कलगीतुरा, दगड का माती अशा या नाटकामधून त्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर काय दिल्लीपर्यंत त्यांच्या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी ते स्वतःचा मायबाप नावाचा कार्यक्रमही सादर करतात. शॉर्ट फिल्म आहे, मालिका आहे, चित्रपट आहेत. अशा अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजेंद्रजी. नमस्ते सर. फार बरं वाटलं तुम्ही आलात. आणि मातृदिनानिमित्ताने फार तुमचं त्या पुस्तकाचं नावच आई कधीच मरत नसते. खरंच आहे, खरं आहे. हृदयातल्या ज्या व्यक्ती असतात त्या कधीच मरत नसतात आणि आई तर कधीच मरत नसते. आणि मी भाबडेपणाने म्हणतो बरं का राजेंद्र, की देवाने निदान आईला तरी अमरत्व द्यायला हवं. वा. तसा हा भाबडा प्रश्न आहे. बाबडा प्रश्न आहे. पण असं मनात येतं की निदान आई तरी अमर राहिली पाहिजे, अमरत्व दिलं पाहिजे. असो, आज आपण या पुस्तकातल्या काही कविता सादर कराव्यात. आईबद्दलच्या आपल्या भावना. आईचा फार मोठा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. माझंही भाग्य, मलाही आईचा फार मोठा सहवास लाभलेला आहे. हे पुण्याचंच काम असावं आपल्या नशिबात, आईचा असा प्रदीर्घ सहवास लाभणं. तर आपण या निमित्ताने आलेल्यात, तर काही कविता आपण आणि आपल्या भावना या कवितेतून सादर करा. ऐलपैलच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आदरणीय सरांनी मला या ठिकाणी बोलवलं. खरं तर अनेक दिवसापासून सर म्हणत होते की आपल्याला एखादा एपिसोड करायचा आहे आणि मातृदिनाच्या निमित्तानं हा योग जुळून आला. ही खरं तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण मायबाप नावाचा हा स्वतंत्र कार्यक्रमच आम्ही करत असतो. आणि आई हा विषय आहे की प्रत्येकाच्या काळजातला विषय आहे. जेव्हा मी माझ्या आईबद्दल लिहितो त्यावेळेला ते तुम्हाला तुमच्या आईबद्दल वाटतं, त्यांना त्यांच्या आईबद्दल वाटतं. कारण आई ही समान असते, मग ती मोलकरीण असेल किंवा ती उडवणारी असेल, कोणी असो, आई ही आई असते. कारण मातृत्वाचं तिला वरदान मिळालेलं आहे. आणि म्हणून मला या विषयावरती बोलायला नक्कीच आवडेल.
आईचं 2 वर्षापूर्वी निधन झालं आणि माझ्या डोक्यात असा विषय आला की आई मरत असते का, तर साधारणतः वर्षभर आईच्या आठवणींनी मला छळलं आणि त्यातनं ज्या कविता तयार झाल्या त्याचं बरं. पुस्तक आहे की आई कधीच नसते मरत. कारण मी असं लिहिलं होतं की रखरखत्या तप्त उन्हात माय जेव्हा तिचा पदर हम्म. माझ्या डोक्यावर ठेवायची, रखरखत्या तप्त उन्हात माय जेव्हा तिचा पदर माझ्या डोक्यावर ठेवायची, तेव्हा आग ओकणाऱ्या सूर्यालाही माझ्यापर्यंत पोहोचायची भीती वाटायची. हो. इतकी ताकद आईच्या पदरामध्ये असते फारच सुंदर. आणि ती सूर्याला सुद्धा थोपवू शकते. म्हणून बघा की घरामध्ये एखादं मूल जेव्हा असतं, वडील रागवतात, मारायला धावतात, त्यावेळेला ते मूल त्या आईच्या पदराच्या मागे लपतं. वा. आणि इतकी ताकद त्या आईच्या पदरामध्ये असते. आणि तुम्ही जसं म्हणालात की आईला अमरत्व द्यायला हवं, तर माझ्या दृष्टिकोनातनं हे तिच्या आठवणी चिरंतन आपल्या काळजात ठेवणं हे मला वाटतं की तिचं ते अमरत्व आहे आणि म्हणून तिला आपण कधी विसरत नाही. आईच्या अनेक कविता म्हणजे या पुस्तकामध्ये मी लिहिलेल्या आहेत, त्यातल्या खूप कविता भारावून टाकणाऱ्या आहेत. आता माझ्या कविता असल्यामुळे मी खूप काही त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी त्या कविता वाचल्या, ऐकल्या, त्यांना त्या आपल्याशा वाटल्या. कारण अजून एक तुकडा असा मी लिहिला होता की मी कागदावर एक शब्द लिहिला आई, मी कागदावर एक शब्द लिहिला आई आणि शीर्षक दिले एक दीर्घ कविता. हो. वा. पुढची सगळी कोरी पानं वाचून काढली प्रत्येकानं, साक्षर निरक्षर या वादात न पडता. वा वा. म्हणजे माणूस अडाणी असेल, असाक्षर असेल, तरी सुद्धा त्याला त्याच्या आईबद्दल खूप काही बोलायचं असतं. म्हणजे आई शब्द दिसल्यानंतर सुद्धा त्याच्या भावना दाटून येतात, त्याला खूप काही सांगावंसं वाटतं. आपण लिहिणारे आहोत त्यामुळे आपण व्यक्त होतो, जे लिहिणारे नाही ते व्यक्त होत नाही, पण त्यांना आईबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणता येत नाही. त्यांनाही नक्कीच वाटत. त्यांच्या मनातले भाव कदाचित मुके असतील, परंतु त्यांच्या मनामध्ये आई कायम जिवंत असते. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर आईला वाचनाची आवड होती, आईला हरिपाठाची आवड होती, आई भजन कीर्तनात रमणारी होती, त्यामुळे तिचे ते सगळे संस्कार नकळतपणे माझ्या अंगामध्ये तिने रुजवलेले आहेत आणि त्यामुळेच मला हा वाचनाचा वारसा मिळाला. त्या संस्कारावरून एक ओळ आठवते मला, आईची आठवण चारित्र्याचे कुंपण. वा वा वा. म्हणजे आई जर तुम्हाला आठवली तर तुम्ही वाईट कृत्य करणारच करूच शकत नाही. मी आज जे समाजामध्ये सगळं घडतंय बघा, म्हणजे असं वाटतं की आईने यांच्यावर काय संस्कार केलेत. आणि हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना मला असं म्हणता येईल की ज्या वेळेला आपलं एखादं पाऊल चुकतं त्यावेळेला लोक पहिला दोष आईलाच देतात की आईने असे संस्कार केलेत का. खरं तर तिने खूप चांगले संस्कार केलेले असतात, परंतु बाहेर आपण जेव्हा फिरतो सराउंडिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे समाज लोक भेटतात, वाईट मित्र, आणि त्यातनं आपलं कदाचित पाऊल वाकडं पडू शकतं. परंतु कुठल्याही आईला जगातल्या असं वाटत नाही की माझ्या लेकरांचं पाऊल चुकावं. बरोबर. कधीच वाटत नाही. कारण मी आईबद्दल सांगत होतो की आईला पुस्तकं वाचण्याची पण आवड होती. मग मी एकदा लिहिलं असं की भूक लागली, आईला म्हणालो भूक लागली, तिने पुस्तकं दिली. वा वा. आईला म्हणालो भूक लागली, तिने पुस्तकं दिली. तहान लागल्याचं सांगितल्यावरही तिने पुस्तकच दिली. वा वा. मी तिच्यावर रागावलो, चिडलो, तनतनलो. घरात गेलो, होती नव्हती ती सगळी पुस्तकं काढली, खोलीभर भिरकावून दिली. आई तावातावाने आली आणि म्हणाली, ही खाऊन, ही वाचून जगली असतील भली मोठी माणसं, झाली असतील शूरवीर, तर तुला काय भरली आहे धाड, माणूस आहेस ना, आधी पुस्तक वाच. वा वा. क्या बात. म्हणजे ही कविता ह्या संग्रहामध्ये मी घेतली, कारण तो संस्कार आहे, तो आईने दिला. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक करताना मी एक वेगवेगळ्या भावना जशा येतील त्या पद्धतीने त्या याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुक्तछंदातली कविता मी यात लिहिली, अभंगातली कविता लिहिली, वृत्तबद्धातली लिहिलेली आहे आणि अष्टाक्षरीमध्ये पण लिहिलेली आहे. वेगवेगळ्या अंगाने हा संग्रह जातो आणि त्या संग्रहातल्या काही कविता मी या ठिकाणी आपल्यासमोर मी नक्कीच ठेवणार आहे. जरूर जरूर. पहिल्यांदा जसं आता आपण म्हणालो की आई हा खरं तर प्रत्येकाचा ईश्वर असतो, त्याच्यासाठी आई हे सगळं काही असते. आणि म्हणून मी लिहिलं होतं की आई माझा देव, आई माझा भाव, मांगल्याचं गाव माझी आई,
संतपद जिथे वाटते बापुडे, जीवनाचे धडे माझी आई. पंखात दिदले लढण्याचे बळ, काळाचेही चाळ माझी आई. चिमण्या चोचित भरविते दाणे, आयुष्याचे गाणे माझी आई. सुंदर सुंदर. प्रत्येक दुःखाला आई हीच गोळी. आई ग म्हणतो आपण. प्रत्येक दुःखाला आई हीच गोळी, आणि पुरणाची पोळी माझी आई. जिच्या पुढे व्हावे सदोदित लीन, मातृत्वाची खाण माझी आई. आयुष्यभर काय करते आई? हाताचा पाळणा कर्तव्याची दोरी, हाताचा पाळणा कर्तव्याची दोरी, जीवन उद्धारी माझी आई. आणि शेवटी लय की विठू रखुमाई रोज माझ्या दारी, विठू रखुमाई रोज माझ्या दारी, आणि पंढरीची वारी माझी आई. क्या बात. पंढरीची वारी माझी आई. वा वा. तर हे सगळं म्हणजे माझ्या डोळ्यापुढे कायम पंढरपूरचा पांडुरंग येतो, आणि त्याच्या अगोदर पुंडलिक येतो. तर पुंडलिक तिथे का आहे याचं उत्तर मी जेव्हा शोधतो त्यावेळेला तो त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता, आणि पांडुरंग परमात्मा भेटायला आल्यानंतर सुद्धा तो म्हणाला की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तुला वेळ असेल तर तू थांब. वा वा. आणि म्हणून पांडुरंगाला महत्व आहे. युगे 28. मला असं वाटतं की आईवडिलांमध्ये देव शोधला, आईवडिलांची जर सेवा केली, तर पंढरपूरला तुम्ही नाही गेलात अगदी तरी खरं. पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. अगदी म्हणून खरं. ही शेवटची ओळ सुंदर, लिहिली की विठू रखुमाई रोज माझ्या दारी, आणि पंढरीची वारी माझी माझी आई. आई. वा वा. असे अभंग याच्यामध्ये फार छान फार छान. काही कविता मी लिहिल्या आहेत, किंवा त्याच्यातच अजून अभंगामध्ये मी एक दुसरं लिहिलं होतं. सांगा सांगा कोणी मायेच्या कानात, नाठवांचा सूर दाटला मनात, दाटल्या मनाला दुःखाची किनार, आसवांचा डोळी फुटला पाझर, आईच्या प्रेमाला नसते कुंपण, असो कोणी हिरा आईच कोंदण, लाजन सजन नटन गोंधळ, विसरते माय लेकरू पाहून, जिवाळ्याचं झाड कस हे वाळलं, कोमेजली फांदी फांदी मधी फळ, मोडले घरटे आधारही गेला, मोडले घरटे आधारही गेला, आणि कोणत्या झाडाला बांधायाचा झुला, वडासम बाप उन्मळून गेला, वडासम बाप उन्मळून गेला, दैवाती दोर पदर सुटला, दैवाती दोर पदर सुटला. अशा एक एक कविता म्हणजे असं फार चांगलं. तुम्ही असाल मी असू, किंवा आपण असं काही ठरवून बसत नाही की आता मी एक छान कविता नाही लिहिली, नाही असं होतच नाही. आणि मला असं वाटतं की असं ठरवून ते आतूनच येते. लिहिलं. आई हा शब्दच आतून आलेला आई आहे. हा शब्दच आतून आलाय. आत्मा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई, आई असं आपण म्हणत असतो किंवा ऐकतही असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यात नाही. माझी आई खूप कष्टकरी होती. वडील कष्ट करायचे, म्हणजे रात्रंदिवस त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली, आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आम्हाला जपलं. म्हणून आज जे काही मी आहे किंवा आमची भावंड आहेत, हे त्यांच्यामुळे आहे. आपण नेहमी म्हणत असतो की आईवडिलांनी डोक्यावरती कर्जाचा बोजा करून ठेवला, परंतु आपल्या आयुष्याचा हा जो सातबारा आहे, आयुष्य नावाचा,
या आयुष्याच्या सातबाऱ्यावरती त्यांचे कष्ट लिहिले आहेत, बरोबर. म्हणून आपलं आयुष्य हिरवगार आहे असं मानणारा मी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या कष्टाला, म्हणजे आमच्याकडे जातं होतं, आमच्या गावात गिरणी नव्हती, आई त्या जात्यावरती दळायची, बर. पहाटेला उठायची आणि तिच्या त्या जात्याची घरघर ऐकायला आली की मग आम्ही उठायचो. आणि बऱ्याच वेळेला मी आई बरोबर जात्यावरती दळण दळलंय, त्यामुळे तिने ऐकवलेल्या ओव्या आजही कानात आहे. अरे वा. आणि कधी कधी मी माझ्या मायबाप कार्यक्रमामध्ये त्या सादरही करत असतो काही ओव्या आईच्या, आणि ते मला सगळं आठवत राहतं. कधी कधी ते काम करताना, जात्यावरती दळताना तिच्या हाताला फोड आला होता, आणि तो फोड मला आई गेल्यानंतर आठवलं की असं कधीतरी घडलं होतं. बॅक ऑफ द माइंड आपल्या खूप गोष्टी असतात आणि ते आपल्याला यथावकाश आठवत असतं. तर तसं मला ते आठवलं आणि मग मी लिहिलं होतं, माय दळता दळता गर्दी आठवांची झाली, माय दळता दळता गर्दी आठवांची झाली, पायातल्या कुरूपाची जागा काळजात गेली, पायातल्या कुरूपाची जागा काळजात गेली, माय दळता दळता फोड फुटला हाताचा, माय दळता दळता फोड फुटला हाताचा, त्याच्या पाण्यात दिसतो तिला चेहरा लेकाचा, त्याच्या पाण्यात दिसतो तिला चेहरा लेकाचा, माय दळता दळता घास जात्याला घालते, माय दळता दळता घास जात्याला घालते, भोगलेले दुःख सार त्याला दळाया सांगते, भोगलेले दुःख सार त्याला दळाया सांगते, माय दळता दळता दाणे सरले सुपात. आयुष्य संपून गेलं तिचं, आपली जिंदगी दळता. माय दळता दळता दाणे सरले सुपात, चुलीतल्या निखाऱ्याचा जाळ पेटला उरात, चुलीतल्या निखाऱ्याचा जाळ पेटला उरात, माय दळता दळता पीठ जात्यात आटलं, माय दळता दळता पीठ जात्यात आटलं, काळ्या ढगाचं आभाळ माझ्या डोळ्यात दाटलं, काळ्या ढगाचं आभाळ माझ्या डोळ्यात दाटलं. अशा पद्धतीने कविता, सुंदर कल्पना आहे. पुढे किती आतून लिहिलेले, उसासून लिहिलेले. आणि या कविता लिहिताना मला वाटतं, म्हणजे इतर कविता तुम्ही लिहिताच, पण आईवरच्या कविता लिहितानाची तुमची ती अवस्था फार मोठी वेगळी असेल. म्हणजे उसासून जाणं जे असतं कविता लिहिताना, ती निर्मितीची जी कालावधी आहे तो विलक्षण तुमचा तगमगीत. या पूर्ण वर्षभरामध्ये, म्हणजे आई 13 सप्टेंबरला गेली, आणि खरं सांगतो की तिच्या 13व्याची पत्रिका किंवा दशक्रिया विधीची पत्रिका मला लिहिता आली नाही, इतका मी भावुक झालेलो होतो. कारण आईचा 52 वर्षांचा सहवास आणि तिचे सगळे कष्ट हे प्रत्येक दिवशी मला आठवत होते. आता मला जरा भरून आलं, आणि ही प्रत्येक कविता लिहिताना मी रडलोय. हो ना, बरोबर. तेच मी म्हणत होतो, सोपं नाही इतर कविता लिहितं आणि आईवरच्या कविता लिहितं, तर ते सगळं आतून येतं आणि आपल्याला हलवतं, असं जाग करतं. निश्चित. मला असं वाटतं की आई अशी मला कधीतरी जागा करायची झोपेत, आणि माझ्याकडनं लिहून घ्यायची, असं मला वाटतं. मी लिहिल्या नाही कविता, तिने म्हणजे लिहून घेतल्या असं मला वाटतं. की लोकांना किती आवडल्या असतील कविता मला माहित नाही, लोकांना किती भावतील मला माहित नाही. मी खरं तर हे माझं वैयक्तिक संचित आहे असं समजून मी लिहिलंय, आणि लोकांच्या स्वाधीन केलंय की लोकांना आवडो अशी अपेक्षा आपण करूया. आभाळामध्ये अनेक चांदणे आपल्याला दिसतात, आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की
लहानपणी आपल्याला कोणीतरी सांगायचं की माणूस गेला की तो त्याची आकाशात चांदणी होते, त्याचा तारा हो, होतो. असं आणि म्हणून तुटलेला जो तारा आहे तो खाली येताना पाहून आपण त्याच्याकडे काही विश केलं हं. तर ते आपल्याला मिळतं. अशा एक काही आपण कल्पना ऐकलेल्या आहेत, गोष्टी ऐकलेल्या आहेत. लहानपणी आपलं खूप बालपण सुंदर होतं. आपल्या आजी आजोबांनी, आपल्या गावातल्या लोकांनी ते खूप समृद्ध केलंय. खूप काही गोष्टी त्यांनी आपल्याला पुराण कथेतल्या असतील किंवा विविध जातक कथा असतील ते सांगितल्यात. त्यातनं बालपण भरण पोषण झालं आणि मग ती गोष्ट माझ्या मनात कुठेतरी एक रुतून बसली होती. आणि आकाशात एवढ्या चांदण्या आहेत, आता माझी आई तिथे गेलेली आहे, मग ती पण एक चांदणी असेल का, असं मला वाटलं. आणि मग मी शब्द लिहिले. चमचमणाऱ्या किती चांदण्या गळून पडल्या खाली, हो. चमचमणाऱ्या किती चांदण्या गळून पडल्या खाली, एक चांदणी माय कशी मग आभाळाला गेली, एक चांदणी माय कशी मग आभाळाला गेली, तुटला तारा येतो खाली डोळ्यांनाही दिसतो, तुटला तारा येतो खाली डोळ्यांनाही दिसतो, ज्योत होऊनी जातो जीव तर देह कसा हा विजतो, ज्योत होऊनी जातो जीव तर देह कसा हा विजतो, निळ्या नभातून येता पाणी तुम्हास ती नवलाई, निळ्या नभातून येता पाणी तुम्हास ती नवलाई, मला वाटते माझ्यासाठी ढगात रडते आई, क्या बात, क्या बात. मला वाटते माझ्यासाठी ढगात रडते आई, सुंदर. मजेत आहे चंद्र चांदणी असे कसे रे म्हणतो, मजेत आहे चंद्र चांदणी असे कसे रे म्हणतो, भूक लागली बाळाला तर जीव आईचा सुरतो, भूक लागली बाळाला तर जीव आईचा झुरतो, तिची विराणी ऐकू येईल असे घडावे काही, वा, क्या बात. तिची विराणी ऐकू येईल असे घडावे काही, मनही आता मनात माझ्या कधीच राहत नाही, मनही आता मनात माझ्या कधीच राहत नाही, पाऊस धारा ओला वारा रोज रोज मी भिजतो, तिच्या आठवणींनी, पाऊस वारा ओला वारा पाऊस धारा ओला वारा रोज रोज मी भिजतो, पाऊस धारा ओला वारा रोज रोज मी भिजतो, मातृत्वाच्या चिंबसरींना कुशीत घेऊन निजतो, मातृत्वाच्या चिंबसरींना कुशीत घेऊन निजतो, चमचमणाऱ्या किती चांदण्या गळून पडल्या खाली, सुंदर. आणि एक चांदणी माय कशी मग आभाळाला गेली. वा वा वा. अशा पुष्कळ फार- कविता हो. या संग्रहामध्ये मी एखादी म्हणा आणि आपण मग समारोप करूया. ठीक आहे. हं, एक कविता घेतो. हं. तुम्ही जे मगाशी म्हणाला की आईला परमेश्वराने अमरत्व द्यायला हवं, हं. ते तर शक्य नाही, कारण जन्माला आलेला प्रत्येक हा जण भाबडा जो आहे, प्रश्न आहे. त्याच्या परतीचं तिकीट काढूनच येतो. हो, अर्थात कुठल्या स्टेशनवरती कुणाला उतरावं लागेल सांगताय. हे सांगता येत नाही. त्या आशयाची एक कविता मी लिहिलेली आहे. सूर्य बुडाला क्षितिजावरती उद्या सकाळी येतो, बर बर. सूर्य बुडाला क्षितिजावरती उद्या सकाळी येतो, तशीच यावी माय उगवणी वेडा मुलगा म्हणतो, तशीच यावी माय उगवणी वेडा मुलगा म्हणतो, करा सोंगणी गहू बाजरी ऊस फळाचा फुटतो, खोडवा फुटतो प्रत्येक पिकाला, करा सोंगणी गहू बाजरी ऊस फळाचा फुटतो, जन्म लाभतो मानव त्याला पुन्हा जन्म का नसतो, वा वा. जन्म लाभतो मानव त्याला पुन्हा जन्म का नसतो, खोल खोदता वाळू मध्ये निघे झऱ्याला पाणी, खोल खोदता वाळू मध्ये निघे झऱ्याला पाणी,
कशी काय मग तुझी माणसा मुखीही होते वाणी. चंद्र हरवतो अमावसेला पुनवेला तो हसतो. चंद्र हरवतो अमावसेला पुनवेला तो हसतो. तसाच का हा गेलेलाही पुन्हा इथे मग नसतो. फळे सोलली बिया पेरल्या हिरवी होते माती. फळे सोलली बिया पेरल्या हिरवी होते माती. या देहाच्या बिया पेरल्या वांजोटिका नाती. हो. या देहाच्या बिया पेरल्या वांजोटिका नाती. पाण्याचीही वाप होतसे अनेक पाऊस होतो. पाण्याचीही वाप होतसे अनेक पाऊस होतो. तुम्हीच सांगा माणूस इथला कुठे बरे मग जातो. तुम्हीच सांगा माणूस इथला कुठे बरे मग जातो. वा. असं आईच्याबद्दल फार सुंदर. भरभरून आपण बोललो आहे. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. खरं तर खूप साऱ्या कविता खूप आहेत आईबद्दल लिहिल्या. मित्रांनो. अतिशय सुंदर अशा या कविता. आई कधीच नसते मरत हे पुस्तक जरूर तुमच्या संग्रही असावं आणि तुम्ही इतरांनाही ते भेट द्यावं. इतकं सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक. मी यांचा संपर्क नंबर देतो, तिथं जरूर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून मागवा. आणि अतिशय संग्रही असं हे पुस्तक आहे. आईवरच्या जेव्हा जेव्हा आईची आठवण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत राहाल असं मला वाटतं. शेवटची एक कविता मलपृष्ठावरची हा, कविता आहे. म्हणा. तर मी वाचतो हो, म्हणा. की आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते लोक, तुम्ही जसं म्हणाल की आईचे संस्कार असतात. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आईकडनंच घडलेलं असतं. मग मी ते इथे लिहिलंय मागे की मला भेटलेला सहज बोलून जातो. एकंदरीत छान आहे तुमचं व्यक्तिमत्व. मला भेटलेला प्रत्येक जण बोलून जातो. एकंदरीत छान आहे तुमचं व्यक्तिमत्व. पण आई, त्यांना कुठे माहीत की माझ्या देहावर तूच तर पेरून गेली आहेस संस्काराच्या अगणित बिया. बरोबर. तर हे सगळे संस्कार आईकडनं आपल्याला झालेले असतात, वडिलांकडनं झालेले असतात. तर आपण आलात मातृदिनानिमित्ताने. आणि आई हा असा विषय आहे की त्याच्यावर किती बोललं तरी अपूर्ण आहे, किंवा काही बोललं नाही तरी चालेल. तरी चालेल. असा दोन्ही बाजूने त्याचा विचार करता येतो. आपण या ठिकाणी आलेला आहात, फार बरं वाटलं. वेळात वेळ काढून आलेला आहात. आणि आई या विषयावरती आज मातृदिनी आपण आईच्या संदर्भामध्ये जे काही भावना व्यक्त केल्या त्या नक्कीच इतरांपर्यंत मित्रांनो पोहोचल्या असतील. आपणही या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्णपणे ऐकून घेतलात याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम प्रत्येकाला पाठवा, कारण प्रत्येकाला आई आहे आणि म्हणून त्यांना या कविता नक्की आवडतील. आई पहिला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद.